उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, होणारे सेवेकरी, आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे प्रधान केंद्रात स्वामींच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आपण आलेला आहात. खरं तर आपण आला नाहीत, स्वामींनीच बोलावून घेतलेलं आहे. आज आपण गुरुवार आहे. सकाळी भोपाळीनंतर सामुदायिकरित्या आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन पठण केलेलं आहे. आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा परिचय द्यावा की ज्यांना वरती हात होते सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हे स्वामी चरित्र नित्यानं रोज सकाळी सर्वप्रथम याचे 3 अध्याय वाचावेत. तुळशीच्या माळेवर श्री स्वामी समर्थ 11 माळा जप करावा. या प्राथमिक प्रधान सेवेला स्वामींचा विशेष आशीर्वाद आहे. म्हणून आपण प्रातस्मरणात सकाळी सर्व कामं बाजूला ठेवून स्वामींच्या प्रतिकृतीसमोर आपण ही सेवा करावी. म्हणजे आपण निश्चितपणे हयात सेवेकरी व्हाल. आणि सेवेकरी झालं आणि या सेवेत तुम्ही सहभाग घेतला तर स्वामींच्या ऊर्जा शक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जे सर्व नवग्रहांवर मात करणारी सेवा तिला स्वामी सेवा म्हणतात. पत्रिकेत असणारे काही दोष असतील, ज्योतिषी सांगतील अमुक आहे तमुक आहे, पण ते बदलण्याचं आणि प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य श्री स्वामी समर्थ या मंत्रात आहे. म्हणून कृपया या स्वामींच्या सेवेचं असामान्य महत्त्व भोळ्या बाबड्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणारे आपण पाईक व्हावेत. आणि आत्ताच गुरुजींनी सांगितलं की आपणाला श्री स्वामी समर्थ जप लिहायचा आहे. अनुभव एवढे चांगले येतात ज्यांना अजिबात दिसत नव्हतं त्यांनी स्वामींचा जप केल्यावर त्यांना दिव्यदृष्टी आली. रुपयाची गोळी औषध न घेता एवढं सामर्थ्य स्वामीनामात स्वामी जपात आहे. म्हणून ज्यांना दृष्टीसंदर्भात किंवा अन्य बाबींसंदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्यांनी स्वामींचा जप करून बघा. काय अनुभव येतो ते बघा. आणि स्वतःच बघा, नाही इतरांनाही सांगा. म्हणजे अनेक दिव्यानं दिवा लावून, ज्योतीनं ज्योत लावून अनेकांचं भलं करण्याचं सामर्थ्य या सेवेमध्ये आहे. म्हणून मग आपण वरती हात केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण दिव्यानं दिवा लावणारे स्वामींचे पाईक आहोत. आणि आर्तपीडित, दुःखित, मुमुक्षित, भांबावलेल्या मनांना, उद्ध्वस्त झालेले प्रपंचांना या सेवेकडे वळवावं. स्वामी त्यांना निश्चितपणे अनुभूती देतील. हे त्रिकाळबाह्य सत्य आहे. तर आपण आज गुरुवार असल्यामुळं या सेवेमध्ये सहभागी झालात. दुपारच्या सत्रामध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत सामुदायिकरित्या त्याचं वाचन पठन मनन आणि चिंतन करणार आहोत. स्वामी चरित्र ग्रंथ निर्मात्यानं फार कल्पकता आणि दूरदर्शीपणा ठेवून अनेक पात्रांचा धावता परामर्श आणि जीवनादर्श समोर मांडलेला आहे. त्यात भक्ती कुणासारखी करावी, बाळप्पांच्या भक्तींविषयी ग्रंथकर्त्यानं काही अध्यायांमध्ये अत्यंत सुंदर अशी माहिती अंतःकरणापर्यंत पोचवणारी आहे. तिचं आपण मनन करावं. त्यात दुर्गुण असणारी जी काही पात्र आहेत ते गुण आपल्यात लागू नये म्हणून अशी काही पात्र त्यामध्ये दिलेली आहेत. त्याचा आपण स्वीकार न करता ते गुण आपण त्याज्य करावेत
आणि चांगले गुण आपण शिकावेत, समजून घ्यावेत. प्रत्येक माणसाजवळ काही चांगले गुण असतात. म्हणून दत्त महाराजांनी जो जो भेटेल भूत तो तो मानावा भगवंत. माणसांमधले चांगले गुण आपण अवश्य आत्मसात करावेत. दुर्गुण असतील ते त्याज्य करावेत. त्याला खरा माणूस म्हटला जातो. आणि अशी माणुसकीची संस्कृती स्वामींनी घडवण्याला आपणाला एक जीवदान दिलेलं आहे, या भूतलावर आणलेलं आहे, आपणाला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून मागील शतकामध्ये स्वामी महाराजांनी माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात असं ठामपणे ते सांगायचे. तिथे जात पात, उच्च नीच, कनिष्ठ याला कधी दाद दिली नाही. म्हणून असंख्य धर्मीयांना स्वामींनी सेवेकरी बनवलं. 1857 साली साईबाबांचं गुरुपद घेतलं, त्यांना सेवेकरी बनवलं आणि त्यांनी अविरतपणे या उत्तर महाराष्ट्रामध्ये पायपीट करून असंख्य जणांना सेवेकरी बनवलं. आणि ते बोट करून स्वामींच्या प्रतिकृतीकडे सांगायचे, सबका मालिक एकी है, स्वामी है. असं सातत्यानं स्वामींना उद्देशून ते सेवेकऱ्यांना सांगायचे. सोबत गजानन महाराज शेगाव यांचंही गुरुपद घेताना गजानन महाराजांनी तर असं सांगितलं, कानाकानात स्वामी आहेत, गाणात गण गणबोते, कानाकानात ते आहेत. असं उद्देशून त्यांनी हे सुभाषित सर्वांपर्यंत पोचवलं. विदर्भात ताजुद्दीन महाराज असतील, गुलाब महाराज असतील, इकडे श्रीगोंद्याला शेख मोहम्मद असतील, ते आधी पोलीस हवालदार होते. त्यांच्याकडून नजर चुकीनं कैदी पळाला, परंतु ते स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. स्वामींनी 12 तासात तो कैदी पकडून दिला आणि नोकरीतून त्याला वाचवलं. ते सस्पेंड होणार होते, परंतु यथावकाश त्यांनी ती नोकरी सोडली, स्वामींचे पाय धरले, स्वामींनी आशीर्वाद दिला आणि श्रीगोंद्याला त्यांनी आपलं कामकाज सुरू केलं. असंख्य मुसलमान भाविकांना स्वामी भक्त बनवलं, आहार विहारादी नियम शिकवले आणि त्यांना कट्टर शाकाहारी सेवेकरी त्यांनी बनवलं. असे कितीतरी मुसलमान सेवेकरी स्वामींनी घडवलेले आहेत. म्हणजे त्यावेळी जात पात हा अजिबात प्रकार नव्हता. अलीकडे कुठून आला माहीत नाही, परंतु माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. या तत्वाला जर आपण धरून चाललात तर या विश्वामध्ये आपण मनशांती देणारे विश्वदूत म्हणून आपण सेवेकरी ही भूमिका पार पाडणार आहात. म्हणून जगामध्ये आज मनशांतीची गरज आहे. तुम्ही जगाच्या देशाच्या कानाकोपऱ्यात काय चाललं आहे हे आपणाला सांगण्याची जरूर नाही. देश जग विनाशाकडे वाटचाल करत आहे. त्यात जातीपातीचं विष टाकणारी माणसं अजून त्यांचा माथा भडकून देत आहेत. शेवटी आपण सर्व माणसं आहोत, रक्त एकच आहे, सगळ्या गोष्टी एकच आहेत. आणि असं असताना संस्काराच्या अभावामुळं ही माणसं त्या पंथाकडे वळतात. म्हणून वाल्याचे वाल्मिक बनवण्याचं काम या कलियुगात सेवेकऱ्यांना ही भूमिका घ्यायची आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल, तरच जग टिकेल. म्हणून ती हमी वय 5 ते 18 या वयोगटावर आमच्या गुरुजनांनी घेतलेली आहे. म्हणून आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन जगात, देशात, गावात आणि राज्यामध्ये वय 5 ते 18 या वयोगटावर जर आपण चांगले संस्कार आईवडिलांनी आणि गुरुजनांनी केले तर हा आतंकवाद, दहशतवाद, अनाचार, अत्याचार एका मिनिटात थांबतील आणि घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार होतील. त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत म्हणजे संस्कार आहे.
आणि खरं तर मनुष्य जन्माला येताना एक मातीचा गोळा म्हणून जन्म होतो. उपजत ज्ञानी तो नसतो, त्याला खूप घडवावं लागतं, तेव्हा त्याचा मानव होतो. आणि असा मानव घडवताना 5 गुरूंची भूमिका वेगवेगळी आहे. त्यात पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. लालन पालन संगोपनात काही वर्ष जातात आणि मग 5 वर्षानंतर किंवा 5व्या वर्षी ते दुसऱ्या गुरूंकडे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पाठवतात. त्याला दुसरे गुरु म्हणतात. तो कालावधी संपला की तिसऱ्या गुरूंकडे उच्च शिक्षणासाठी पाठवतात. तोही कालावधी संपला उच्च शिक्षणाचा की त्याला चौथ्या गुरूंकडे स्वतःच्या पायावर उभं करणारे चौथे गुरु, मग त्यात नोकरी, उद्योग, व्यवसाय, शेती, व्यापार याचं मार्गदर्शन करणारे चौथे गुरु आहेत. ते त्याला भेटणं आवश्यक आहे. तदनंतर तो पायावर उभा राहिल्यावर हळूच पालक लोक त्याला गृहस्थाश्रमाकडे वळवतात. तो विवाहबद्ध होतो आणि तो विवाहबद्ध झाल्यावर हे संसाराचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होतो. काही केल्यानं हे ओझं वाहणं थांबत नाही, मनशांती मिळत नाही. म्हणून अनेक लोक 4 धाम 8 धाम अनेक धाम अनेक तीर्थयात्रेंना जातात. तीर्थयात्रा तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतं तिथे गेल्यापर्यंतचं. घरी आला का पुन्हा येणे माझ्या मागल्या. हरवलेली मनशांती ही बाजारात पैशानं विकत मिळत नाही. अनेक लोक निवडणूकपूर्व काळामध्ये अनेकांना मोफत दर्शनं घेऊन जायची हल्ली एक फसवी पद्धत निघालेली आहे. परंतु ते फुकटचं पुण्य काही कामाचं नाही. म्हणून आपण हरवलेली मनशांती फक्त अध्यात्मातून मिळते आणि अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु ते ज्याला लाभतील त्याला खऱ्या अर्थानं हरवलेली मनशांती घर बसल्या मिळू शकेल. म्हणून असे 5 गुरु ज्या मानवजातीला मिळतील लाभतील तो खऱ्या अर्थानं माणूस किंवा मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणजे माणूस व्हायचा असेल तर हे 5 गुरु लागतात. आणि त्याची उपलब्धता या कार्यानं गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी आणि हे 18 विभागाचे अभियान घराघरापर्यंत ज्यावेळी आपण पोचू त्यावेळी ही संकल्पना देशात जगात ती उदयाला येईल आणि जगात देशात रामराज्यासारखी परिस्थिती संस्कारानं निर्माण होईल. अन्यथा व्यर्थ आहे, न बोललेलं बरं. म्हणून आपणाला घराघरामध्ये नव्या पिढींच्या कोवळ्या मनावर चांगलेच संस्कार आपणाला करण्यासाठी गुरुजन प्रतिनिधींनी कंबर कसलेली आहे. सर्व पाठशाळा, विद्यापीठं, शाळा, कॉलेज या ठिकाणी आठवड्यातला काही वेळ शिक्षकांनी कसं शिकवावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, चित्त विचलित न होता त्याला काही उपाययोजना, काही बुद्धीच्या दैवतांच्या उपासना दिलेल्या आहेत. त्यामध्ये सरस्वती संच दिलेला आहे की गणपती असेल, सरस्वती असेल, गायत्री असेल, स्वामींची सेवा असेल, ती जर आपण त्या पद्धतीनं केली, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असेल, केलेला अभ्यास स्मरणात राहतो. गणपती काही पेपर लिहायला येणार नाही, परंतु केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहील. आणि गीतेमध्ये भक्तिज्ञान कर्म हे कर्म तर आपण केलंच पाहिजे. त्या कर्माला आशीर्वादाची जोड असल्याशिवाय जीवनात यश मिळत नाही. हे यथासत्य आपणाला यातून उतरवता येईल. आणि या देशात आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी आणि पुंडलिकासारखे, श्रावणबाळासारखे आदर्श पिढी जर आपण आपल्या घरात तयार केली, वृद्धाश्रम एका मिनिटात बंद होते. वृद्धाश्रम कुणालाही आवडत नाही. आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण पुढच्या पिढीच्या हातात आहे. आणि ती जर पिढी सुसंस्कारित झाली तर
आपलं वार्धक्य म्हातारपण सुखात जाईल. आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल, पुढच्या पिढीवर संस्कार हा त्यातलं महत्त्वाची संजीवनी आहे. म्हणून हे गुरुजनांना या कार्यानं हे झुकतं माप दिलेलं आहे आणि मला वाटतं हे आपल्याला आवडेल, सर्वांना आवडेल. म्हणून काही न करता आपण सर्वप्रथम आपल्या घरापासून सुरुवात करावी. नव्या पिढ्यांवर आपण संस्कार करावेत, शाळा कॉलेज विद्यापीठांपर्यंत करावेत, तर वृद्धाश्रम बंद होतील. माणसं बिघडवायला कोणी शिक्षक लागत नाही. आज 24 तास अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल टी व्हीचं व्यसन लागलेलं आहे. दारूपेक्षा भयंकर आहे, धूम्रपानापेक्षा भयंकर आहे. आणि 24 तास त्या मोबाईलमुळं 10 वर्षानंतर तो मेंदू काम देत नाही. ब्रेन हॅमरेज किंवा कॅन्सरसारखे आजार लहान लहान मुलांना आम्ही बघत आहोत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी कॅन्सर रुग्ण येतात बघा. हे भयानक वास्तव आपणासमोर मांडणं आमचं काम आहे. म्हणून याचा कमीत कमी वापर करावा हे कळकळीचं आवाहन आहे. उठसूट खेळण्यासाठी खेळणं म्हणून त्याचा वापर करू नये हे कळकळीचं आवाहन आहे. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा हे 18 विभाग काम करतायत. त्यातला हा प्रश्न उत्तर विभागातून निर्माण होणाऱ्या मानवी समस्या आहेत. दैविक, भौतिक, आध्यात्मिक, मुलांचा अभ्यासाचा शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, मनःशांतीचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, व्यापाराचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, हरवलेल्या मनःशांतीचे प्रश्न आहेत, बरेच काय आहे. सुमारे डझनभर प्रश्न आहेत. यावर जगात विनामूल्य मार्गदर्शन फक्त याच कार्यातून याच मार्गातून केलं जाते हे आपल्याला माहीत असेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा जर आपण राबवली तर देशभरात वातावरण बदलेल, चित्र बदलेल. अनाचार, अत्याचार, हिंसाचार, आतंकवाद, दहशतवाद हे थांबवण्याला हे फार मोठं हत्यार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की घरोघरी आपण हे कार्य स्वामींचं पोचवावं. स्वामी निश्चितपणे संबंधितांना सतसत विवेकबुद्धी देतील आणि असं वाईट कार्य थांबवण्याला ते आशीर्वाद देतील. तर पुढचा विभाग विवाह मंडळ आहे. त्याने आपला परिचय देऊन नुकतंच आपण कालच्या पंधरवाड्यात तुळस बाळकृष्ण विवाह यशस्वी केले आणि त्यातून पालकांनी मग तुळशीचं लग्न झालं की मग मुलामुलींची विवाहाला सुरुवात होते. तथापि आजही इथे बऱ्याच पालकांनी मुलामुलींच्या विवाहासंदर्भात आपले प्रश्न आणलेले आहेत. त्यांच्यासाठी हे विवाह मंडळ तत्पर आहे. त्यांच्याकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधू आणि वर प्राप्तिस्थळं उपलब्ध आहेत राज्याच्या 36 जिल्ह्यातून. म्हणून आपणाला कुठेही जायचं नाही. आपण आमच्या प्रतिनिधींशी संवाद संपर्क करा, सोक्षमोक्ष करा. केवळ फॉर्मॅलिटी म्हणून फक्त नाव नोंदवलं जबाबदारी संपली असं नाही. सतत सातत्यानं संपर्क करावा लागतो आणि वधू परीक्षण आणि वर परीक्षण हे केवळ पत्रिकेवरून जमतं हे डोक्यातून काढून टाका. गेल्या हजारो वर्षाच्या परंपरेमध्ये पूर्वी पत्रिका न बघता लग्न करायचे. कुठं कोणाचं काय झालं, एकही घटस्फोट फारकती झाला नाही. आणि आज पत्रिका बघून 36 गुण जमूनही उभयतांचं बरोबर चालत नाही. हे आपणाला कदाचित माहीत असेल. अनेक जण आईवडिलांना न विचारता कोर्टात नोंदणी विवाह करतात बघा. आईवडिलांचा आशीर्वादही नसतो. किती दिवस विवाह ते टिकतात. 6 महिन्याच्या आत तीच जोडपी त्याच कोर्टात वादी प्रतिवादी घटस्फोटासाठी उभे राहतात. इथे अनेक न्यायदेवता आमच्याकडे येतात, ते हातबल झालेले आहेत आणि घटस्फोटाचं प्रमाण पूर्वी 3% होतं,
आता ते 50% आलेलं आहे. भयानकता आहे. म्हणून ही अवस्था या देशाची केव्हा अमेरिका होईल सांगता येत नाही. म्हणून हे कुठेतरी थांबवायचं असेल आणि याला काही पुरावे मागवायचे तुम्हाला असतील तर गेल्या 70 ते 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं ज्यांची ज्यांची विवाह झाली स्वामींच्या आशीर्वादानं आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपण विवाह मंडळाला भेटा. सर्वात महत्त्वाची पहिली अट आहे, हुंडा मागू नका, सोनं नाणं मागू नका. साखरपुड्यात सोप्या पद्धतीत मुलामुलींची विवाह करा. हा संदेश आपल्याला सर्व मानवजातीमध्ये सर्व समाजामध्ये आपणाला कृपया पोचवायचं आहे. एक वेळी मुलींचं लग्न करणं फार सोपं आहे. सर्वात अवघड गोष्ट मुलांच्या लग्नाची आहे. आज शेतकऱ्यांच्या कुटुंबात कोणी मुली देत नाही. नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. म्हणून या साऱ्या बाबी समाजरचनेत आज आढळून आलेल्या आहेत. म्हणून ही विसंगती दूर करण्याचं काम गाव पातळीवर आपणाला विवाह मंडळं उभी केल्याशिवाय हा प्रश्न मिटणारा नाही. म्हणून मान पान अपमान सन्मान याला आपण तिलांजली द्यायची आहे तर तुम्हाला सुख मिळेल. अन्यथा पुढचं बोलायचं काही कारण नाही, आपणाला माहीत आहे. म्हणून या साऱ्या बाबी प्रकर्षानं कुटुंबशास्त्र समाजशास्त्र विवाह मंडळातून आपणाला जनतेसन्मुख डोळस पारदर्शक पद्धतीनं आपणाला मांडल्याशिवाय आणि ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनी विवाह मंडळात पोक्त वयाच्या लोकांनी काम करावं. ज्यांना वेळ आहे. कारण पूर्वी आमचे विवाह मंडळात काम करणारी माणसं वयाच्या 80-90व्या वर्षीपर्यंत काम करायचे. वर परीक्षणाला वधू परीक्षणाला आर्जावून जायचे, आवडीनं जायचे. निरोप आला की लगेच जायचे. त्यात वधू परीक्षा असायचे, वर परीक्षा असायची. सही निशाणे डाव्या हाताचा अंगठा असतानासुद्धा त्यांनी निवडलेली वधूवरं आयुष्यभर गुण्यागोविंदानं संसार करायचे. किंतु परंतु हा प्रकार नव्हता. हे विसरून चालणार नाही. ते ज्ञान पुन्हा आपणाला विकसित करून त्याचं पुनरुज्जीवन विवाह मंडळातून आपणाला करायचं आहे. त्यामध्ये पायाच्या बोटावरून परीक्षा आहे. वधूला पूर्वी 10 पावलं चालायला लावायचे. चालताना उजवा पाय पुढे पडत असेल अशा मुली भाग्यवान समजल्या जायच्या. दुरूनच हात बघायची गरज पडत नव्हती. हातपाय धुताना हातापायाची बोटं सरळ, स्वभाव सरळ. बोटं वाकडी तिकडी, स्वभाव त्याप्रमाणे. त्याला काही विशेष शास्त्र लागत नव्हती. हा एक आरसा आहे आणि त्या आरशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडायच्या. इतकं सोपं शास्त्र आपल्या पूर्वजांनी जुन्या लोकांनी ते विकसित केलेलं होतं. म्हणून भारतीय संस्कृती या मुद्द्यावर टिकून राहिली, मजबूत झाली हे विसरता कामा नये. आणि आज केवळ पत्रिकांचं एक फॅड आहे. काही तारखा चुकीच्या असतात, पत्रिका जमवून देतात ज्योतिष. हे उचित नाही. म्हणून यात सोबत ज्या काही परीक्षणाच्या बाबी आहेत, ज्या वरांचं कपाळ खूप मोठं आहे त्याच्या पत्रिकेत कुठेतरी मंगळ असल्याशिवाय कपाळ मोठं होऊ शकत नाही. म्हणून मंगळाच्या मुलाला मंगळाचीच मुलगी पाहिजे हे ज्योतिषांना नंतर कळतं, वेळ निघून गेल्यावर. म्हणून या साऱ्या बाबी या कार्याच्या परीक्षणातून वेळोवेळी ही परीक्षणं प्रशिक्षणं गावोगावी घेतली जातात आणि त्यात अर्क असणाऱ्या पोक्त लोकांनी यात भाग घ्यावा आणि उभयतांचं भलं कसं होईल या विचारसरणीला पुढे न्यावं हे कळकळीचं आवाहन विवाह मंडळानं केलेलं आहे. तथापि आज आपल्यामध्ये काही प्रलंबित मुलामुलींची विवाह असणारे पालक आलेले आहेत. त्याने एक गोष्ट आर्जावून करावी. आपल्याजवळ परवा तुळशीच्या लग्नाच्या अक्षता शिल्लक आहेत. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, ज्यांना ते यमनियम पाळायचे आहेत, त्याआधी देवी खंडोबाचा सन्मान करून
शुभवारी शुभतिथीवर त्या अक्षता श्रीसूक्त म्हणून पालकांनी होणाऱ्या वधूंच्या किंवा वरांच्या डोक्यावर टाकल्या, हा संस्कार केला तर शीघ्रातिशीघ्र त्या मुलामुलींची विवाह जमतात, हा या कार्याचा अनुभव आहे. म्हणून आमच्या विवाह मंडळाला आपण भेटा, ह्या सगळ्या गोष्टी आपण मनापासून करा, आपणाला त्याची त्वरित अनुभूती निश्चित येईल, यात संशय नाही, कारण हा अनुभूतीचा मार्ग आहे. म्हणून विवाह मंडळावर खूप बोलता येईल. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय देऊन आगामी 23 ते 27 जानेवारीला जागतिक कृषी महोत्सव नाशिक येथे आयोजित केलेला आहे आणि त्या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करायचा ठाम निर्णय आहे. मराठवाड्यामध्ये आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये ओल्या दुष्काळामुळं काय काय घडतंय घडलं याच्यावर पुन्हा सांगण्याची गरज नाही, आपणाला माहीत आहे. परंतु हिनदीन झालेल्या मनांना, शेतकरी बळीराजांच्या मुलांना, त्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे, त्यांचं मनोबल वाढवायचं आहे, ते आत्महत्या करणार नाही अशी आपली भूमिका असणार आहे. आणि त्यांना आपण लाखो हातांनी, हजारो हातांनी त्यांना आपण आज सगळ्यात मदत करत आलो, या पुढेही करायची आहे. या ओल्या दुष्काळ परिस्थितीमध्ये राज्यात हजारो शेतकऱ्यांपर्यंत अन्नदान करण्याची संधी मिळाली, वस्त्रदान करण्याची संधी मिळाली, शालेय साहित्य पाठवण्याची संधी मिळाली. त्यांना मधल्या काळात मोठा मुख्यमंत्र्यांकडे चेकही देण्याची संधी मिळाली, या पुढे आपणाला द्यायचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी माणुसकीच्या संस्कृतीत बसत आहेत आणि बळीराजाला आपल्याला सामावून घ्यायचं आहे, सांभाळायचं आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी, त्याच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. म्हणून त्याला आपल्यासोबत घेण्यासाठी आपण सर्वतोपरी अपेक्षित सहकार्य कृपया करावं, हे कळकळीचं आवाहन कृषी प्रतिनिधींनी केलेलं आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण ही सद्भावना आपणाला त्यांच्यापर्यंत कृपया पोचवावी, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरसारखे असाध्य आजाराला घेऊन अनेक रुग्ण येतात. परंतु या दव्याचं एक वैशिष्ट्य आहे, बिना वेदना, बिना केमो आणि बिना शस्त्रक्रिया असणारा हा दवा आहे. याचं नाव सप्तरंगी आणि काढा आहे. सर्व प्रकारचे कॅन्सरवर हा संजीवनी आहे. ज्यांना घशाचा किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांनी रानभिंडीचा वापर कसा करायचा ते आपणाशी संबोधित करतील. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या किंवा कुठल्याही गाठी आहे, मेंदूत असतील, पोटात असतील, कुठेही असतील, त्यांच्यासाठी वेखंड ही संजीवनी आहे. ते देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास 21 दिवसात त्या गाठींचं पाणी होतं. तुम्ही जेव्हा सोनोग्राफीच्या किंवा एक्सरे करायचा तेव्हा करा, परंतु त्याआधी हा दवा घ्या. दवा थोडा कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्यावा लागतो, पण पुढे रुपया खर्च नाही. कडू औषधं शरीराला मानवतात, आवडतात, पण जीभ पाठवत नाही. म्हणून यावर जिभेवर सुद्धा आपणाला नियंत्रण ठेवण्याचं काम आयुर्वेद शास्त्रातून आणि घरगुती आयुर्वेद या ग्रंथातून सोपी सोपी औषधं दिलेली आहेत. तसं आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं दिलेली आहेत. त्याचा आपण कृपया वाचन अभ्यास आणि त्यावर PhD करावं. त्यात हळद आहे, जिरं आहे. बऱ्याच जणांना प्लेटलेट, हिमोग्लोबिन, हृदयविकाराचे त्रास. 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात जर आपण चावून खाल्लं, 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येतात आणि 7 दिवसात हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. रुपयाचा खर्च नाही. हे आपल्याला आवडतं का बघा, पटतं का बघा, पण मसाल्याच्या डब्यामध्ये ही सारी औषधं आमच्या जुन्या प्रतिनिधींनी भगिनींपर्यंत विश्वासानं पोचवलेली आहेत. तिचा आपण ध्यास, अभ्यास त्याप्रमाणे करावा. यावर खूप बोलता येईल. ही सारी मसाल्यातली औषधं केवळ स्वयंपाक म्हणून नाही, अन्न हे औषध आहे
आणि ते औषधाप्रमाणे वापरावं म्हणून सरकारनं सुद्धा अन्न औषध हे खातं काढलेलं आहे. अन्न औषध प्रशासन. अन्न हे औषध आहे, ते औषधाप्रमाणे खावं, कसं तरी खाऊ नये, हा त्यातला अन्वयार्थ आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी वास्तुविषयक आपणाशी मार्गदर्शन करणार आहेत की वास्तूमध्ये डोकं टेकल्याबरोबर 4-5 तास निदान झोप आली पाहिजे. त्याला खरा श्रीमंत म्हणतात. ही श्रीमंती जपायची असेल तर वास्तूसुद्धा आपण त्याचं परीक्षण करावं. बऱ्याच वेळा घरामध्ये आग्नेयेला पाण्याचा नळ, ईशान्येला जिना, टॉयलेट, बाथरूम, बंद पडलेली घड्याळं, किचनला काळ्या रंगाचा लावलेला दगड. ज्या भगिनींच्या घरात किचनला काळा दगड आहे, कडप्पा, त्यांनी हात वरती करावं म्हणजे त्यांना घरी गेल्या गेल्या सोपा उपाय यांच्याकडून मिळणार आहे. धन्यवाद. घरी गेल्यावर त्या दगडाला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट मारला, ती 7:30 त्या मिनिटाला संपली असं समजायला हरकत नाही. म्हणून नेमकं काय असावं नसावं या साऱ्या बाबी ज्ञानदान 1 ते 4 या ग्रंथांनी अधोरेखित केलेलं आहे. याची जर आपण पानं चाळली तर आपल्या चुका आपल्याला कळतील आणि त्यावर असणारे उपाय घर बसल्या आपणाला करता येतील. म्हणून हे सारे उपाय सोपे आहेत, कमी खर्चाचे आहेत. ते आपण करून बघा. अनुभव काय येतात ते इतरांना सांगा, हे कळकळीचं आव्हान आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. इथे वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. जनतेच्या अनेक समस्या आणि अनभिज्ञपणानं सतत कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. एक वेळी पंढरपूर वारी परवडेल, त्र्यंबकवारी परवडेल, तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या परवडतील. कोर्टाची वारी खिशाला परवडणारी नाही, मनाला परवडणारी नाही, डोक्याला आवडणारी नाही. म्हणून त्यातून सुटका करण्यासाठी ध्यास घेऊन हे कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आपल्या सेवेत तत्पर आहेत. सवडीनं आपण त्यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधीं सवेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी सोबत परिचय करून द्यावा. त्यात युवा प्रबोधन प्रतिनिधी, वेदविज्ञान संशोधन प्रतिनिधी, देश-विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्गा अभियान प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, हे सर्व 8 जण याज्ञिके प्रतिनिधी हे सर्वजण आलेले आहेत. आणि या कार्याचा अंतर्गत जनतेपर्यंत कोण सांगेल? केवळ प्रश्न उत्तरं झाले म्हणजे गंगेत घोडण आलं हा प्रश्न नाही. सोबत ह्या ज्या बाबी आहेत ह्या जनतेला कुठे ठाऊक आहे, हे कोण सांगेल? हे काही पेपरला देऊन किंवा वाहिनीवर आणून कळणार नाही. याला प्रात्यक्षिक काम करावं लागतं. म्हणून हे प्रात्यक्षिक काम इथे आणि अन्य केंद्रांमध्ये सातत्यानं केलं जातं. ते विनामूल्य केलं जातं. हे कृपया आपण ध्यानात ठेवून इतरांना जे आवडेल तो विभाग द्यावा, जे आवडत नाही तो विषय तिथे थांबवावा. ताटात 18 प्रकारचे पदार्थ वाढलेले आहेत. तुम्हाला जो आवडेल तोच घ्या, जो आवडत नाही त्यावर चर्चा करू नका. म्हणून जे आवडेल ते आपण कृपया स्वीकारावं, जे आवडत नाही ते त्याज्य करावं. सक्ती नाही, स्वइच्छेनं आपण या स्वामींचे पाईक म्हणून काम करावं. कुठलीही अडतड बंधन हा प्रकार नाही. जातीयतेचं तर अजिबात या ठिकाणी मुळं उखडून टाकलेली आहेत, मागचे दोर कापलेले आहेत. त्यामुळं सर्व जाती धर्मांना माणूस बनवण्याचं काम या कार्यातून सातत्यानं करण्याचं हे काम चालू आहे. म्हणून आपण या कार्यामध्ये सहानुभूतीपूर्वक याचं अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक व्हावं. आणि सर्वांपर्यंत स्वामी महाराजांचं कार्य करताना आपण ज्या देवांना गुरूंना मानत असाल, दुमत नाही, परंतु हे सारे गुरु सारे देव स्वामींच्या अंतःकरणात बघा, तुम्हाला घरी जाईपर्यंत अनुभूती येईल. स्वामी अनेक रूपात
सर्वांना मार्गदर्शन करत असतात. नगरला पूर्वी स्वामी महाराज अक्कलकोटला असताना 80 वर्ष वारी करणारी एक आजी, वय झालं, ती अक्कलकोटला आली. स्वामी मला पंढरपूरला जायचं आहे, परंतु आता वय झालं आहे, चालता येत नाही. स्वामींनी त्यावेळी कमरेवर हात ठेवून पांडुरंगाच्या अवस्थेत दर्शन दिलं आणि ती धन्य झाली. असे कितीतरी अनुभव आजही स्वामी अनेक देवांच्या आविष्कारात तसं जाणवतात आणि वास्तव जनतेपर्यंत पोचवतात. म्हणून या साऱ्या बाबी कृपया आपण सहानुभूतीपूर्वक आणि समंजसपणानं हे कृपया समजून इतरांपर्यंत सांगावं, एवढंच कळकळीचं सांगून शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला हा एक देशाचा अभिमान वाटावा असा हा एक विभाग आहे. म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात? उगच नाही का, उगच अमेरिकेला का आपण भारत माता का म्हणत नाही? जपानला माता का म्हणत नाही? रशियाला माता का म्हणत नाही? अरब कंट्रीला माता का म्हणत नाही? तिथे एकही संत कधी गेलाच नाही, म्हणून तिथे माता म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु या देशामध्ये या संतांनी, साधूंनी, महंतांनी या संस्कृतीची खूप मशागत केलेली आहे, म्हणून देव इथे आले. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत कळतात. म्हणून त्या अनुषंगानं या देशामध्ये नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, लाखो हजारो वर्षाची परंपरा, वाचन संस्कृती आबादित होती. म्हणून या देशात सोन्याचा धूर निघत होता. आता काय झालं? सोनं तर महागच झालं, त्याचा धूर तर निघणारच नाही. परंतु सोनं कशाला म्हणतात हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्या दृष्टीनं नव्या पिढ्यांपर्यंत वाचन संस्कृती पुन्हा तिचं पुनर्जीवन करणं क्रमप्राप्त आहे. आज देशामध्ये त्यातले त्यात ग्रामीण भागात सगळी वाचनालय ओस पडलेली आहे. कोणी ते वाचन करत नाही, ग्रंथाचं काही नाही. मोबाईल टी व्ही असला की त्यांना काही लागत नाही. म्हणून हे विषारी पदार्थ कमीत कमी वापरावेत हे कळकळीचं आपणाला मनापासून आव्हान आहे. म्हणून टी व्ही, मोबाईल याचा अत्यंत कमी वापर करा, गरजेपुरता वापर करा आणि आपली वाचन संस्कृतीचं पुनरुज्जीवन करा. थोरा मोठ्यांचे जीवनादर्श, जसं रामायणकारांनी प्रभू रामचंद्रांना एक पदवी दिली, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून. त्यावर आपणाला खूप वेळ बोलता येईल, परंतु ही वेळ तेवढा वेळ बोलण्याची नाही. मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ जागेवर राहत नाही, आम्हाला माहीत आहे. तर भगवान श्रीकृष्णांना महाभारतकारांनी सुमारे 26 पदव्या दिलेल्या आहेत. त्या आपण कधी काळी वाचा. महाभारत वाचल्याशिवाय, त्यांचे आदर्श शोधल्याशिवाय आपणाला माणसं घडवता येणार नाही. अशा 26 पदव्या कधीतरी आपणाला एक एक पदवी निवडून सांगता येईल. आणि म्हणून आपण संवाद संपर्क करावा. आणि आपण आता सेवेकरी होणार आहात, ही मोठी जिम्मेदारी आपण स्वतःहून घेतलेली आहे. म्हणून ही हयात पार पाडण्यासाठी घेतला वसा कृपया सोडू नये. मार्गात येणं फार सोपं आहे, निघून जाणं त्याच्यापेक्षा सोपं आहे. टिकून राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून यात दिखाऊपेक्षा टिकाऊ सेवेकरी आपणाला घडवणं ही आजची जिम्मेदारी आहे. वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना ह्या मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनी सणवार व्रतवैकल्याविषयी दिवसभरासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या आठवड्यात षडनवरात्र येत आहे. मल्हारी सप्तशती आपण वाचायची आहे. बऱ्याच जणांची कामं खंडोबाला न गेल्यामुळं अडवून राहिलेली आहेत, लग्न, कार्य, अपत्य. म्हणून वर्षातून एकदा तरी खंडोबाला जाऊन त्यांना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत, बाजरीची भाकरी हे त्यांना विशेष आवडतं. म्हणून वर्षातून एकदा तरी आपण हा नैवेद्य त्यांच्या स्थानावर करावा. कुटुंब प्रतिनिधींनी आणि प्रमुखांनी प्रति रविवारी 1 तास लागतो हे पारायण करायला, मल्हारी सप्तशतीचं वाचन करावं. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये
मतभिन्नता असते. बाप घरात असलं तर बेटा बाहेर जातो. बाप बेट्यांचं सुद्धा जमत नाही. अशा वेळी मल्हारी सप्तशतीचं वाचन केलं तर उभयतांमध्ये संवाद निर्माण होतो. म्हणून आपण भगिनींनी सुद्धा मल्हारी सप्तशती वाचायला आमचा हिरवा कंदील आहे. सबब सांगू नका. तो सप्ताह संपत नाही तर जगामध्ये देशामध्ये दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होईल. ज्यांना गाणगापूर, पिठापूर, वाडी, औदुंबर, त्र्यंबक या ठिकाणी जायचं आहे त्यांनी आगाऊच इथे आमचे प्रतिनिधी प्रशासकीय कामकाज आलेले आहेत. त्यांच्याकडे कृपया आपण नावं द्यावीत म्हणजे आपणाला गैरसोय होणार नाही आणि त्या ठिकाणी अत्यंत शांत चित्तानं हा 5वा वेद याच्या पठणानं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या यातून मार्ग मोकळा होईल. म्हणून हा 5वा वेद आहे. याचं अनन्य साधारण आणि त्याचं पावित्र्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कृपया आपण त्याचं पावित्र्य पाळावं. जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. सक्ती नाही, ही ऐच्छिक भावना आहे. म्हणून यात भगिनींचाही मोठा समावेश आहे. आणि आज जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पारायणं कोण करत असते? भगिनी करतायत. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात, उगच नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. एक, व्यसनाधीनता ती घालवायची असेल तर शंकराच्या पिंडीवर किंवा या रुद्रयंत्रावर महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना दिलं, 3 आठवड्यात ते शाकाहारी निर्व्यसनी होतात. देवाकडे काय मागावं, मागून मागून काय मागणार आहात आणि काय मागायचं असतं हे यातून समजून घ्यावं. दुसरं, डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. आमच्या साऱ्या जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या, गावातल्या भगिनी रोज श्रीयंत्राचं पूजन करतात. तिथे लक्ष्मी कमी पडत नाही. म्हणून ही सेवा रोज करावी. आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण व्रत त्या करतात. एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करतात. मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात. कमळगड्ड्याची माळ त्या श्रीयंत्रावर अर्पण करतात. आणि या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र म्हणतात. श्री सुक्ताचं पठण आणि व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करतात. सत्यनारायण पूजा करतात. याला सत्यनारायण म्हणतात. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत, उर्वरित भगिनी नव्या आहेत. पण हात वर असणाऱ्या भगिनींनी त्यांना जर मार्गदर्शन केलं तर त्यातलं 10% पुण्य सांगणाराच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणून भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपण भगिनींपर्यंत ही व्रतं अत्यंत सोप्या मातृभाषेत कृपया समजून सांगावी. हे कळकळीचं आवाहन आपणासमोर आहे. रोज पंचमहायज्ञ करावेत. कावळ्याला घासभर अन्न द्यावं केलेल्या स्वयंपाकातून, त्याला पितृयज्ञ म्हणतात. एक घासभर अन्न गाईला द्यावं, त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. किंचित एक थेंबर तूप रद्दी कागदाला पेटून अग्नीला टाकावं, त्याला देवयज्ञ म्हणतात. 2 बोटात साखर मावेन ती मुंग्यांना घालावी, त्याला भूतयज्ञ म्हणतात. आणि दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. ही 5 कामं जो करेल त्याला कुठल्याही समस्या पाठलाग करणार नाहीत. त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. तथापि इथे आलेले जे काही सेवेकरी आहेत, जे रोज किंवा भगिनी पंचमहायज्ञ करतात, कृपया त्यांनी हातवरती करावेत. थोडेसे हात वरती आलेले आहेत. परंतु जे कोणी रोज पंचमहायज्ञ करतील त्यांना खर्चिक मोठे विधी करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. हा अर्थ कृपया आपण जाणून घ्यावा. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना पुढील काळाच्या सदिच्छा देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. हे सत्र थांबू.
सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी मठ औदुंबराला केवळ परिक्रमा न घालता गुरुवार रविवारी गर्दी राहते म्हणून परिक्रमा मारू नयेत. स्वामींपर्यंत आपण हात जोडावेत. स्वामींच्या कानावर सेवा रुजू करावी चरणावर. तदनंतर पुरुष वर्ग भगिनींनंतर नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे येतील. हे सर्व करत असताना मौन पाळावं. मौनम सर्वार्थ साधनम. जो मौन तास 2 तास पाळेल त्याला खूप मोठी ऊर्जा मिळत असते. म्हणून आपण अन्य बाष्पळ बडबड करण्यापेक्षा मौनामध्ये जे काम तुम्ही कराल त्याची फळं तुम्हाला त्वरित शीघ्रगतीनं मिळतील. म्हणून विषयांतर न करता परत एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.